महिन्यातून एकदा तरी केसांना असं स्पेशल ट्रीटमेंट करा, की जेणेकरून केस खूप हेल्दी राहतील, स्मूथ होतील, ड्राय होणार नाहीत, त्यांना हायड्रेशन भेटेल. त्यासोबतच केस गळती कमी होऊन केस वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. स्कॅल्प स्वच्छ होऊन त्यासोबतच त्यामधील कोंडासुद्धा कमी होणार आहे. तर काय आहे ते आपण बघूयात. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून हेअर केअरवरील व्हिडिओ जर बघितले नसतील ना, तर तुम्ही चेक करा. तुम्हाला खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज भेटतील आणि त्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. हेअर केअर रुटीन तर तुम्हाला माहीतच असेल. आतापर्यंत जर तुम्ही माझे सगळेच व्हिडिओ बघितलेले असतील ना, तर तुमच्यासुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. मंथली हेअर केअरमध्ये ज्या गोष्टी आपण करतो, ऑइलिंग, हेअर मास्क असतात, हेअर स्पा किंवा मेहंदी असेल ना, तर त्या गोष्टी पण करायच्याच आहेत. सोबत बघा, महिन्यातून एखादा तरी असं स्पासारखा छान असं केसांना ट्रीटमेंट दिली ना, तर केस आपले एकदम स्मूथ चमकदार होतात, अजिबात ड्राय होत नाहीत. त्यांना हायड्रेशन भेटून खूप सुंदर एक सिल्की शायनी होतात आणि स्कॅल्पसुद्धा आपलं खूप सुंदर होतं, म्हणजे हेल्दी होतं. तर काय आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे ते बघूयात. तर एखाद्या सुट्टी दिवशी बघा, थोडासा स्पेशल वेळ काढायचा आहे. थोडंसं मोठी आहे प्रोसेस, पण खूप महत्त्वाची आहे. तर याच्यासाठी आपल्याला फुलं लागणार आहेत जास्वंदीची. आता परत तुम्ही म्हणाल, की "ताई तुला फुलं भेटतात, आम्हाला भेटत नाहीत." तर तुम्ही झाडाची त्याच म्हणजे पानं वापरू शकता किंवा एक चांगल्या कंपनीची पावडरसुद्धा वापरू शकता. तर मला फुलं भेटतात आणि ती केसांसाठी एवढी फायद्याची आहेत ना, तर मी त्याला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवते आणि मग लावत असते केस धुण्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. तर फक्त फुलांची प्युरी केलेली आहे पाणी टाकून, ती साईडला ठेवायची. त्याच्यानंतर एक ॲलोवेराचं फ्रेश पान घ्यायचं. तर ते छान असं कट करून अर्धा तास पाण्यात ठेवायचं आणि नंतर बघा त्यातील जो गर आहे की नाही, तो गर असं छान मिक्सरमधून काढून घ्यायचा. खूप स्मूथ पेस्ट बनवायची आहे त्याची आणि ती सुद्धा साईडला ठेवायची. 2 वस्तू झालेल्या आहेत आपल्या नॅचरल आणि त्याही एकदम फ्रेश. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजेच जवसाचं जेल बनवायचं आहे. फ्लॅक्ससीड जेल आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचं आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. केस आपले जे ड्राय असतात की नाही, तर ते मॅनेज व्हायला किंवा थोडेफार आपल्या केसांमध्ये कर्ल्स असतील ना, तर ते सुद्धा मॅनेज व्हायला मदत होते. एकदम स्मूथ होतात केस. हेअर ग्रोथ प्रमोट होते. व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बीचं सोर्स असल्यामुळे केस आपले हेल्दी होतात. स्कॅल्प आपलं एकदम हेल्दी नरिश होतं. खूप छान होतात. कंडिशनिंग होते केसांना. प्रोटीन सोर्स असल्यामुळे ना छान केस वाढायला सुद्धा मदत होते. सगळ्या गोष्टी आहेत हेल्दी. त्याच्यामुळे बघा फक्त त्याच्यात मी मेथ्या ॲड केलेल्या आहेत. तुम्हाला करायच्या नसतील तरी सुद्धा चालेल. फक्त जवसाचं जेल केलं तरी चालेल. पण बघा मेथ्यासुद्धा आपल्या केसांना तेवढंच महत्त्वाच्या आहेत. प्रोटीन, विटॅमिन्स म्हणा किंवा आयर्न ॲड असल्यामुळे की नाही केस गळती कमी होऊन केस जास्त चमकायला मदत होते. तर त्याचं असं जेल तयार करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी त्याची जेवढी तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी असेल ना, त्यानुसार तुम्ही तुमचे केस केवढे आहेत, त्यानुसार तुम्ही ठरवा. माझे केस थोडेसे मोठे आहेत ना, तर मग मला लावायला खूप त्रास होतो. असं घट्ट जर जास्त असेल ना, तुटतात केस किंवा मग वेळ जातो जास्त. त्याच्यामुळे थोडंसं मी पातळसरच ठेवणार आहे, म्हणजे पटकन लावून होतं. तर गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे आणि घट्ट झालं की मग ते गाळलं जात नाही. मग कपड्याने ते एकदम प्रेस करून, करून गाळावं लागतं ना. तर हे सुद्धा थंड करून घ्यायचं आहे. आता बघा परत दुसऱ्या वाटीत मी ॲड करते. या 3 वस्तू आपण ज्या मेन घेतलेल्या आहेत, जवसाचं जेल, ॲलोवेरा जेल आणि जास्वंदीच्या फुलाचं तुम्ही जेल म्हटलं ना तरी चालेल, कारण की मी वाटून प्युरी केलेली आहे. ते गाळून घेतलं तर त्याचं सुद्धा जेलच निघतं. आता बघा 3ही मी वाट्यांमध्ये घेतलेलं आहे. छान आधी तयार करून 3 वस्तू आणि त्याच्यानंतर बघा परत आपण एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे फ्रेश असं थोडंसं फेटून घ्यायचं त्याला आणि दहीसुद्धा आपल्या केसांसाठी बघा किती महत्त्वाचं आहे सगळ्यांनाच माहीत आहे. केसांना स्पेशली हायड्रेशन ॲड करण्यासाठी, स्मूथ करण्यासाठी, चमक येण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी स्पेशली दही आपण लावू शकतो. तुम्ही प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर दह्यात तेल, मध टाकून जर तुम्ही लावलं ना, तरीसुद्धा खूप फायद्याचं होतं. किंवा ज्या या वस्तू आपण तयार केलेल्या आहेत ना, तर प्रत्येक वस्तू जर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर एक-एक करून जरी लावली ना, म्हणजे प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर एकच वस्तू, तरीसुद्धा हा एक हेअर मास्क आहे आणि ते आपल्या केसांना खूप हेल्दी किंवा मॅनेज करतो. तर आता या सगळ्या वस्तू आपल्याला एकत्रितपणे याचा छान असं क्रीम बनवायची आहे. स्पा क्रीम म्हणू शकता तुम्ही याला. तर बघा छान कलर आलेला आहे लालसर असा. त्याच्यात मी जेल टाकलेला आहे एलोवेरा, जास्वंदीच्या फुलांचं पण प्युरी टाकलेली आहे आणि जी जवसाचं जेल बनवलेलं होतं ना बघा, पातळसर अंड्यासारखं दिसतंय ते मेथ्यांमुळे. तर ते अंडं नाहीये. तुम्ही अंडंसुद्धा टाकू शकता. ज्यांना लावायला काही प्रॉब्लेम नाही ना, तर ते अंडंसुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्याऐवजी.
तर बघा छान सगळं मिक्स केलेलं आहे. व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल मी ॲड केलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरेल तेल ॲड केलेलं आहे. तर एवढं सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि एवढं सगळं बघा एकत्र आल्यानंतर हे किती छान महत्त्वाचा आणि आपल्या केसांना एकदम हेल्दी पॅक बनलेला आहे. एकदम स्पा क्रीम. एवढं जरी तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून केलं ना, तर प्रत्येक वेळी किंवा असं आठवड्यालाच काही एवढं करायची गरजसुद्धा पडणार नाही मी तर म्हणेल. पण जेवढं शक्य होतील ना, तेवढं तुम्ही नॅचरल गोष्टी करायच्याच आहेत. आणि आता ना स्पेशली उन्हाळ्यामध्ये काय होतं माहिती आहे का, रात्रभर जर ऑइलिंग करून केस धुवायचे म्हटलं ना दुसऱ्या दिवशी, तर एकदम चिपचिप होतात आणि त्याच्यात जर घाम वगैरे तर एकदम असं घाण वाटतं किंवा खूपच ते असं ऑइल, घाम मिक्स होतो आणि ते नाही चांगलं वाटत उन्हाळ्यात स्पेशली. आणि केस धुण्याअगोदर मग फक्त 2 तास जर ऑइलिंगच करायचं असेल ना, तर थोडीशी मेहनत घेऊन तुम्ही असं काहीतरी छान करा, की ते केसांना जास्त फायद्याचं असेल. तर बघा मी सगळ्या अगोदर स्कॅल्प लावून घ्यायचं आहे. आणि बघा जसं आपण क्रीम एखादी लावतो की नाही केसांना, तसं पार्टिशन करायचे छोटे-छोटे सेक्शन करून संपूर्ण केसांना लावायचं आहे. आणि परत तेच मी म्हटलेलं सुरुवातीला, की खूप वेळ जातो म्हणून मी काय केलेलं आहे, तर थोडंसं पातळसर केलेलं आहे आणि डायरेक्ट बघा आता मी एक साइड केसांची अगोदर सगळं स्कॅल्पला म्हणजे लावून छान असं मसाज करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साइडचे जे केस आहेत की नाही, तर ते बघा डायरेक्ट मी त्या बाउलमध्ये डीप करून घेते आणि असं त्याचा रोल करून, करून पूर्ण केसांना लागलं पाहिजे असं मॅनेज करते. कारण की काय होतं माहिती आहे का, एखादी रेमेडी करायला ना खूप सोपं वाटतं. पटकन होते, पण सगळ्यात अवघड गोष्ट असते ती केसांना लावायचं. खाली पण पडतं, घाण होतं किंवा एकदम सगळं कपड्यांवरती हे सगळं थोडंसं आहे, एकदम मेशी वाटतं. पण चला केसांसाठी छान आहे, नंतर आपल्याला अंघोळच करायची असते, मग हे करत असते. तर मी असं बघा डायरेक्ट बाउलमध्येच केस डीप केलेले आहेत आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे सगळीकडे ते लागलं जातं. तर तुम्ही असं करा किंवा तुम्ही जर घट्ट जर केलं आणि छोटे केस असतील तर पटकन लावूनसुद्धा होतं. तर अशा प्रकारे जी आजची रेमेडी आहे की नाही ती संपूर्ण केसांना लावलेली आहे. खूप हेल्दी आहे आणि ज्यावेळेस आपण केस धुतो ना, त्यावेळेस एवढे सुंदर होतात ना केस. प्रत्येक रेमेडीचे तेवढेच फायदे आहेत. तुम्ही जर ट्राय करत असाल ना, तर तुम्हाला ते लक्षात येत असेल. मी सांगितल्यापेक्षा तुम्ही अनुभवल्यानंतर तुम्हाला जास्त समजणार आहे. 1 तास ठेवायचं किंवा पाऊण तास ठेवलात तरी चालेल. आणि त्याच्यानंतर अगोदर फक्त पाण्याने वॉश करायचं. त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे. छान बघा उन्हामध्ये केस विंचरायचे. एवढं छान वाटतं की नाही आणि मला तर खूप भारी वाटतं. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं? आजची रेमेडी म्हणा किंवा आपल्या सगळ्याच रेमेडी कशा वाटतात? तुम्ही कोणत्या रेमेडी जास्त ट्राय करता? आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझ्या रेमेडी जर बघताय आणि आपली तर ओळख पण नाही आहे, पण असं मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठून बघता माझा चॅनल किंवा मला कुठून तुम्ही बघता. तर कधी-कधी असं कमेंट करत चला आणि तुमचा जो पण रिव्ह्यू असेल ना, ते मला शेअर करत चला. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.